टेंबी, खोडावे आणि जनसर ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावांना जोडणारा मुख्य पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। या पुलावरून दररोज शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी आणि रुग्णवाहिका प्रवास करत असतात। मात्र पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली असून नागरिकांच्या माहितीनुसार अँटी कंपनीचा अवजड वाहने दिवस व रात्र या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असल्याने पुलावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे। परिणामी पुलाला मोठे तडे गेले असून काही ठिकाणी लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत, त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे। हा पूल तुटल्यास खोडावे आणि जलसारसह अनेक गावांचा संपर्क तुटण्याचा धोका असून आपत्कालीन सेवांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो। स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंपनीने तात्काळ पुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। महाराष्ट्र न्यूज साठी बोलसभा प्रतिनिधी रवी यांचा रिपोर्ट। टेंबीखोडा ह्या ठिकाणी LNTचं काम सुरू आहे। आज इथे सार्वजनिक बांधकाम विभागाचं आज आपले सरपंच, उपसरपंच मॅडम, टेंबीखोडा आणि ते ग्रामपंचायत सरपंच सदस्य हे सर्व इथे आलेले आहेत। जवळजवळ आज 2.5 ते 3 वर्षापासून हे पाठपुरावा करत असून सुद्धा LNT त्यांना जुमावत नाही आहे आणि कामाकडे लक्ष पण देत नाही। त्यांच्या भले मोठे ते हायवा गाड्या, त्याच्यानंतर ते ट्रेलर गाड्या ज्या तुम्ही बघू शकतात कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे, ह्या गाड्या अशा कंटिन्यू चालत आहेत। ब्रिज पूर्णतः बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि त्या ब्रिज जो आहे, पूल आहे, तो जवळजवळ 70 ते 80 वर्ष पूर्वीचा असं गावचा सदस्य आणि गावातील सर्व ग्रामपंचायतचं म्हणणं आहे। तेवढे वर्ष हा पूल ते वजन घेऊ शकत नाही, वजन पेलू शकत नाही। एका गाडीचं वजन कमीत कमी बघा, आता तुम्ही बघा त्या गाडीमध्ये किती टन असेल, त्या गाडीचं वजन तेवढं आहे। 25 ते 30 ते 40 टनाच्या गाड्या आहेत। एवढ्या गाड्यांचं वजन ह्या हेवी पूल पोहोचत नाहीये। आता एक 15-20 दिवसांनी का सांगू शकत नाही। आज बऱ्याचशा ठिकाणी वाडा, मोखाडा, शहापूर सर्व ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि पाऊस जर हा सुरू झाला तर ह्या ठिकाणी दोन्ही गावांचा संबंध तुटून, संबंध येऊन संपूर्ण ही जी गावाचा संपर्क तुटणार आहे। एमर्जन्सीला ह्या गावाला कुठलाही एकच हा रस्ता असून बाकीच्या ठिकाणी सर्व गावांचा रस्ता तुटणार आहे। तरी संबंधित ह्याविषयी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि सरपंच, उपसरपंच सदस्य आणि ह्यांच्याकडून आपण आज ही माहिती जाणून घेऊया। मॅडम नमस्कार। नमस्कार। आपण ह्याविषयी काय बोलणार आहात, बोला जरा। नमस्कार, मी टेंबीखोडा सरपंच शोभा पाटील। 2-2.5 वर्ष झालं आम्ही पाठपुरावा करतोय मोरीसाठी। मोरी आमचं क्षतिग्रस्त झाले आणि त्याच्यावर यांनी अवजड वाहनं 40-50 टनचे अवजड वाहनं हे लोक नेतात। आम्ही खूप कधीपासून यांच्याकडे पाठपुरावा करतो, ते आम्हाला दाद लावत नाही। आम्ही PWD ला पण दिले निवेदन, त्यांनी करून द्यावे, PWD किंवा LNT करून द्यावे, कोणीतरी करून द्या, पण आम्हाला मोडी करून द्या। आमच्या गावांचा संपर्क तुटेल, त्याच्यामुळे आमच्या गावातली लोक जे धंदा करतात, भाजीवाले आहेत, कामाला जाणारी पोरं आहेत सगळी, आणि जे दुसरे व्यावसायिक आहेत, त्यांचे सगळे धंदे ठप्प पडणार आणि पावसाळा तोंडावर आलेला आहे। 15 दिवसाचा पावसाळा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे लोक करतो करून 2-2 दिवस घालवतात आणि त्याच्यामुळे आमचा संपर्क तुटण्याची शक्यता भरपूर आहे आणि गावातला जर संपर्क तुटला तर आम्ही काही करू शकत नाही। नंतर आम्हाला काय ते करावं लागेल, आंदोलन करावंच लागेल। सर आपल्या याच्यावर आपलं म्हणणं काय, आपली ओळख? मी उपसरपंच धनेश गावर, टेंबीखोडा। सर आम्ही ह्या बाबतीत सुरुवातीपासून खूपच पाठपुरावा करत आहोत, लेटरबाजी केली, आंदोलनही केलं आणि आम्हाला वारंवार फक्त आश्वासन मिळालंय की आता काम सुरू होईल। आता काम सुरू झालेलं, पण वन विभागाच्या ज्या काही परवानग्या घ्यायला पाहिजे आहेत तर वन विभागाला 25 दिवसापूर्वी ह्या लोकांनी एक मेसेज पाठवलेला। वन विभागाने त्यांना सांगितलं की तुम्ही रिसर्च परवानगी घ्या, आम्ही तुम्हाला काम करून द्यायला तयार आहोत। कारण 2 गावांचा प्रश्न आहे, संपर्क तुटेल, तर वन विभाग सुद्धा सपोर्ट करायला तयार आहे। त्यांचे नियम जे काय आहेत, त्यांच्या ज्या अटी आहेत त्याप्रमाणे काम करावं असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु ह्या लोकांनी कुठलीही परमिशन न घेता आता जे काही काम सुरू केलं होतं ते आपण बघितलं असेल। ह्या लोकांनी म्हणजे कोणी? LNT वाल्यांना। तर शासनाचं सुद्धा तेच म्हणणं आहे की काम करावं आणि ग्रामपंचायतचं सुद्धा स्पष्ट मत आहे, LNT ने काम करा किंवा PWD ने काम करा, पण आमची जी मोरी जी आता पळायला आली आहे ती तयार झाली पाहिजे, ती बनली पाहिजे। मग कोणीही करू द्या, आम्हाला त्याचा सोयीर सुद्धा काहीच नाही। मोरी आमची बनली पाहिजे आहे आणि संबंधित विभागाला म्हणजे LNT असो किंवा PWD असो, ज्यांना कुणाला वन विभागाच्या ज्या काही परवानग्या घ्यायच्या आहेत त्या त्यांनी घ्याव्या आणि काम सुरू करावं। आणि आपल्याकडे आज हे जे आलेले हे गावातले कर्मचारी आणि इतर गावकरी आहेत, त्यांचं पण म्हणणं आपण समजून घ्या। हा गावातला मुख्य रस्ता आहे, जर हा गावातला रस्ता काका बंद झाला तर मग तुम्हाला दुसरा रस्ता आहे का?
बरे रस्ता नाही आम्हाला मिळत. पुढे काय? दुसरं काहीच नाही मिळत. ना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा याशिवाय कोणती दखल घेतली जात नाही. आज किती वर्षापासून आपण शासनाकडे हे रस्ता बनवण्याची मागणी करत आहात? 2 ते 2.5 वर्ष झाली. आता आपली रास्ता मागणी काय असेल गावकऱ्यांची आणि सरपंचांनी तुमच्या सदस्यांची वगैरे? आमची रास्ता मागणी ही आहे की जर आपल्याला हा ब्रिज बनवता येत नसेल तर जोपर्यंत ब्रिज बनत नाही तोपर्यंत अवजड वाहनं पूर्णतः बंद करावी. आमची बस जाईल, आमची गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी मॅजिक रिक्षा ह्या जातील, ते आम्हाला चालेल, पण अवजड वाहनं बंद करावी. आता तुम्ही ह्या एल&टी ह्या दिसणाऱ्या एल&टी कंपनीकडे अर्ज वगैरे करून आणि आम्ही इथे आल्यावर आता एल&टी वाले कोण काय ते एका दोन माणसं होती मॅनेजर का काय ते कोणी आमच्याबरोबर बोलायला तयार नाही का पत्रकारांनी माईक समोर पण बोलायला तयार नाहीयेत. आम्ही जाऊन स्वतः पाहिलेलं का ब्रिजची असती अशी अवस्था आहे. आता तुम्ही सरपंच व उपसरपंच इथे उपस्थित असून सुद्धा गावकरी असून सुद्धा तुम्हाला ते जुमावत नाही तर मग आता किती दिवसानंतर ते रस्ता बनवून देणार? मागणी केली तर आता अजून 2.5 वर्ष आले, आणखीन किती कालावधी घेणार? त्याचं काय उत्तर दिलं का तुम्हाला त्यांनी? त्यांनी सांगितलं की आम्ही आत्ताच काम सुरू करतो आणि कालपासून त्यांनी काम सुरू पण केलं आहे. फक्त एवढंच की काम जे सुरू केलं आहे ते काम सुरू करताना शासनाच्या ज्या काही परवानग्या इतर ठिकाणी जशा घेतल्या होत्या तशा आजही घ्यायला पाहिजे होत्या आणि ज्या काही परवानग्या लागतात त्या एल&टीला सर्व माहिती आहेत. पण ह्या ठिकाणी त्यांनी परवानग्या का नाही घेतल्या ते अजून गुलबेकच आहे. मग त्यांनी येऊन सांगायला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारले तेव्हा ते उत्तर न देता पळत होते. मग ते का पळत होते ते मला पण माहिती नाही. आणि आपण बघितलं असेल, आपण त्यांना थांबवायला लावतो. आज 2-2.5 तास आपण थांबलो इकडे, पण त्यांचे एल&टीचे अधिकारी कोणी थांबायला तयार नाही आणि कोणी जबाबदारी सुद्धा घ्यायला तयार नाही. बरं, दोन्ही ग्रामपंचायती त्यांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. 100%. आणि आम्ही एवढी वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली पाठपुरावा करतोय तरी त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये. नाही, एल&टीचे अधिकारी आम्ही विचारायला गेल्यानंतर उत्तर देत नाहीत आम्हाला समाधानकारक, पळतात आमच्यापासून. म्हणजे नक्की काय आहे त्यांना, ही मोडी बनवायची आहे की नाही? आम्हाला कोणीही बनवलेली, पीडब्ल्यूडीने एकटं बनवली पाहिजे किंवा एल&टीने बनवावी त्यांच्या शेक्स मधून. आमचा काही येत नाही. ते आमच्या गावात त्यांचा प्रोजेक्ट जातोय म्हणून त्यांच्या शेक्स मधून त्यांनी बनवी द्यावी अशी विनंती त्यांना पीडब्ल्यूडीने केलेली आहे, ती त्यांनी पूर्ण करावी. आमचं एवढंच म्हणणं आहे. आम्हाला कोणत्याही मार्गाने आमचा रहदारीचा रस्ता बंद होता कामा नये. आमच्या गावातील लोकांचं ये-जा बंद झाली नाही पाहिजे आणि लहान मुलांचं, शाळेतल्या मुलांचं किंवा भाजीपाला किंवा कामगार वर्गांचं नुकसान झालं नाही पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे दोन्ही ग्रामपंचायतीचं, ते त्यांनी पूर्ण करावं. थोडक्यात आपलं असं म्हणणं आहे का आपल्या गावकऱ्यांचं आणि सरपंच सदस्यांचं आणि इतर सर्व गावातल्या लोकांचं विकासाला विरोध नाही आहे, पण विकासाला विरोध नसताना पण एल&टी कंपनी कोणाला जुमानत नाहीये, कोणाशी इथे बोलायला तयार नाहीये. सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम पीडब्ल्यू विभागातली लोक आणि त्याच्यानंतर हे वन विभागातली लोक सकाळपासून इथे रणरणत्या उन्हात ह्या मॅडम आहेत ज्या सरपंच आणि उपसरपंच रणरणत्या उन्हात इथे त्यांना भेटायला आले असून जवळजवळ 3 तास झाले ह्या रणरणत्या उन्हात आम्ही स्वतः आलेलो आहोत, पण एकही एल&टीचा माणूस इथे बोलायला तयार नाहीत. त्या संदर्भात जे काय आहे ते गावातल्या लोकांनी आणि प्रशासनाने त्याची योग्य दखल घेण्यात यावी. ठीक.